लोकप्रतिनिधी झाल्यावर तुम्हाला पक्षामुळे जर मंत्रिपद मिळत असेल तर त्या मंत्रिपदाचा वापर तुम्ही स्वतः करता न करता पक्षाकरता पण केला पाहिजे, पक्षाला वेळ दिला पाहिजे, तिथं तुम्हाला जबाबदारी पार पाडली पाहिजे। कुणीच आईच्या पोटातनं सगळं शिकून येत नाही, प्रत्येक अनुभवातनं शिकत असतो आणि एकटा कुणीच पक्ष चालू शकत नाही, सगळ्यांची मिळून ती सामुदायिक जबाबदारी असते। राष्ट्रवादीचा चिंतन शिबिर नागपुरात सुरू आहे आणि आपण या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। नागपुरामध्ये राष्ट्रवादीचं चिंतन शिबिर सुरू आहे। चिंतन शिबिर घेण्यापर्यंत किंवा आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पाहता किती मोठं महत्त्वाचं हे चिंतन शिबिर असणार? कुठल्याही पक्षाला काम करायचं म्हटलं तर त्यांना मधून अधून शिबिर घेणं, त्या शिबिराच्या माध्यमातून तुमच्या पक्षाची काय विचारधारा आहे, तुमच्या पक्षाचा काय कार्यक्रम आहे, तुम्ही ज्या पक्षात काम करता सगळे कार्यकर्ते त्यावेळेस त्याला महत्त्वाच्या कार्यकर्त्यांना ही सगळी गोष्ट माहिती असली पाहिजे। त्यांच्याशी चर्चा विनिमय करून तुम्ही तुमचं एकंदरीत जे काही धोरण आहे ते ठरवलं गेलं पाहिजे, कारण ते धोरण शेवटी तुम्हाला त्याची अंमलबजावणी करावी लागते। म्हणून आम्ही मागे शिर्डीच्या साईबाबाच्या भागामध्ये आमचं शिबिर घेतलेलं होतं। त्यावेळेस आमचं बहुतेकांचं ठरलं की आपण विदर्भात घेऊ आणि म्हणून ते राज्याची उपराजधानी या नात्याने विदर्भात म्हणजेच नागपूरला आम्ही हे शिबिर घेतलेलं आहे। अजित पवार म्हणजे स्टेट बोर्डवर बोलणारे व्यक्तिमत्व आणि चुकलं तर तिथल्या तिथे बोलणारे व्यक्तिमत्व। आजही भाषण करताना तुम्ही ज्या प्रकारे पालकमंत्री असतील, मंत्री महोदय असतील यांना खडे बोल सुनावलेले आहेत की केवळ ज्या प्रकारे पाहिलं गेलं तर नेत्यांची कामं असतील, नागरिकांची कामं असतील ही झालीच पाहिजे असं तुम्ही म्हणता। बरोबर आहे ना, आम्ही कशा करता मंत्री स्वतःला व्हावं म्हणून काही राजकारणात आलो नाही, जनतेचा प्रश्न सोडवण्याच्या करता, समस्या सोडवण्याच्या करता, मार्ग काढण्याच्या करता, विकास करण्याच्या करता, नवीन योजना तिथपर्यंत पोहोचवण्याच्या करता आम्ही लोकप्रतिनिधी झालेलो आहोत। लोकप्रतिनिधी झाल्यावर तुम्हाला पक्षामुळे जर मंत्रिपद मिळत असेल तर त्या मंत्रिपदाचा वापर तुम्ही स्वतः करता न करता पक्षाकरता पण केला पाहिजे, पक्षाला वेळ दिला पाहिजे, तिथं तुम्हाला जबाबदारी पार पाडली पाहिजे। तिथं पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असतो, तालुका अध्यक्ष असतो, इतर कार्यकर्ते असतात, जनता असते, तिथं जाऊन उगीच भोज्याला जायचं आणि शिवायचं परत पळत यायचं असं नाही चालत। तिथं त्यांनी काम केलं पाहिजे। तुम्हाला काम करायला जर वेळ मिळत नसेल, तुम्हाला तेवढा वेळ पक्षाकरता देता येत नसेल तर मग दुसऱ्या कुणावरती जबाबदारी दिली पाहिजे। कुणीच आईच्या पोटातनं सगळं शिकून येत नाही, प्रत्येक अनुभवातनं शिकत असतो आणि एकटा कुणीच पक्ष चालू शकत नाही, सगळ्यांची मिळून ती सामुदायिक जबाबदारी असते। संघटनेमध्ये काम करत असणाऱ्यांनी संघटनेचे प्रमुख म्हणून आणि पदाधिकारी म्हणून काम केलं पाहिजे आणि निर्णय प्रक्रियेमध्ये काम करत असणाऱ्या सरकारमधल्यांनी तिथं सरकारमधलं काम करत परत संघटनेला देखील ताकद दिली पाहिजे। आता अगदी शेवटचा प्रश्न, ज्या प्रकारे आपण पाहतोय की मराठा आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल, हैदराबाद गॅजेटचं पाहायला गेलं तर सरकारकडून त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे, GR सुद्धा काढण्यात आलेला आहे, मात्र ओबीसी कडून त्याला विरोध होताना पाहायला मिळते। आता ओबीसी समिती, मंत्रिमंडळ समिती सुद्धा स्थापन करण्यात आलेली आहे। कुठेतरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये मराठा ओबीसीचा वाद हा पेटेल? सगळ्या ओबीसीच्याकडनं नाही, काही मान्यवरांनी इथल्याच ओबीसीच्या नेत्यांनी सांगितलेल्या विदर्भातल्या की आपल्यावर अन्याय होत नाही, त्याच्यातून काहींचा समज गैरसमज झालेला असेल तर तो दूर करण्याचं काम सरकार म्हणून आमचं आहे, आम्ही ते करू। आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे निर्णय घेत असताना समाजातल्या सर्व घटकाला बरोबर घेऊन जायचंय। आम्हाला कुणालाही डाव उजवं करायचं नाही, शेवटी सगळे आपली माणसं आहेत। जसं हिंदवी स्वराज्याची स्थापना करत असताना शिवाजी महाराजांनी 18 पकड जाती 12 बलुते तारांना घेऊन राज्य कारभार केला, तशाच पद्धतीनं तेव्हाचा राज्य कारभार राजेशाही होती, आता लोकशाही आहे। त्याच्यावर लोकशाहीमध्ये देखील सगळ्यांच्या मताचा आदर करून बहुमताने घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करून आम्ही एक चांगलं वातावरण करण्याचा प्रयत्न करतो।
माध्यमातून? ते निवडणुका डिक्लेअर झाल्यानंतर आम्ही बघू. आता तरी आम्ही आपापले पक्षची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि उद्याच्याला महायुती म्हणूनच आम्ही सगळे एकमेकाला सहकार्य करण्याची आमची मानसिकता आहे. पण त्यावेळेसचा निर्णय त्यावेळेस. दादा